आता आपण फायनान्सनं ओढून आणलेल्या गाड्या ज्या ठिकाणी रेपो केल्यानंतर गाड्या ज्या यार्डमध्ये लावतात त्यातल्या सांगलीच्या SK यार्डमध्ये आपण आहोत. SK यार्डमध्ये ही जी गाडी आहे MH27BX 5167 ही गाडी जळगाव जिल्ह्यातल्या माझ्या मित्रांनी फोन करून सांगितलं की ही गाडी माझी 2 महिना झालं सांगलीमध्ये अडकून ठेवलेली आहे. या गाडीचे 2 हप्ते तटलेले आहेत आणि 2 हप्त्यावर ही गाडी यांनी रेपो केलेली आहे. कोणत्याही ठिकाणी 2 हप्त्यावर गाडी रेपो करता येत नाही. याबद्दल मी अनेक वेळा व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत आणि 2 हप्त्यावर ज्यांची गाडी रेपो केली त्याचे पैसे मी वसूल केल्याचा व्हिडिओ सुद्धा मी HDB फायनान्स कंपनीचा टाकलेला आहे. या ठिकाणी जी गाडी आहे ही गाडी गेली 2 महिने थांबलेली आहे. त्याचे 2 हप्ते तटलेत हे मान्य करतो, पण जर का ही गाडी त्यांनी रेपो चुकीच्या पद्धतीने केली नसती तर या गाडीचे 2 महिने जे वाया गेले त्या 2 महिन्यामध्ये या गाडीवर त्या मालकानं पैसे कमवले असते आणि पैसे कमवून तुमचे पैसे भरले असते, कारण 3रा हप्ता भरण्यापूर्वी ते पैसे भरणार होते. पण तुम्ही त्याचा इन्कम सोर्स जिथं अडकून ठेवला, कारण तुम्हाला अशा गाड्या चुकीच्या पद्धतीने रेपो करून याच्या वस्तू हाणायच्या किंवा या गाड्या लिलावात काढायच्या आणि पैसे काढायचे आणि जनतेला बर्बाद करायचं, ही जी चाललेली लक्षणं आहेत महाराष्ट्रामध्ये यापुढे चालू देणार नाही. ही गाडी कायदेशीररित्याच आता आम्ही सोडवणार आणि फायनान्स कंपनीला दंड द्यावाच लागणार, हा माझा वादा राहील. धन्यवाद.